वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी गेलेला तब्बल 25 लाख रुपये किमतीचा 12 चाकी टाटा हायवा ट्रक वणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत लातूर येथून जप्त केला आहे। या प्रकरणात 4 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीचा टाटा हायवा ट्रक क्रमांक CG04NV 1481 हा लालपुल्या वणी येथे उभा करण्यात आला होता। 1 जून रोजी अज्ञात चोरट्याने ट्रक चोरून नेला। याबाबत फिर्यादी हर्षल लोहकडे यांनी 2 जुलै रोजी वणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली। या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला। गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती, CCTV फुटेज, टोल नाक्यावरील फुटेज तसेच मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण करून चोरट्यांचा माग काढला। तपासादरम्यान चंद्रपूर व नागपूर परिसरात शोध घेतल्यानंतर चोरीचा ट्रक लातूर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी लातूर येथे स्वतंत्र पथक पाठवून बायपास रोडवरील पार्किंग यार्डची पाहणी केली। यावेळी चोरीचा हायवा ट्रक बनावट क्रमांक TS29TV8676 लावून पार्किंगमध्ये उभा असल्याचे आढळून आले। पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणात अजय केसरकर, राजू उर्फ जयप्रकाश गयाप्रसाद केसरकर, हिरालाल बाबूलाल कश्यप आणि रविशंकर जगदीश प्रसाद यांना ताब्यात घेण्यात आले आहे। त्यांच्याकडून गुन्ह्याबाबत अधिक तपास सुरू आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनात तसेच वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वात DB पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक साजिद सय्यद, गजानन सावसकाळे, पोलीस अंमलदार मोनेश्वर खंड्रे, नंदकुमार पुप्पलवार, गणेश मेश्राम, रितेश भोयर यांनी यशस्वीरित्या पार पाडली।